ठाणे रायगड जिल्ह्यातल्या जमिनी बळकावण्याचं षडयंत्र सुरू आहे। भूमिपुत्रांना त्यांच्या जमिनीतच उपरे ठरवण्याचा कट आखला जातोय असा आरोप राज ठाकरे यांनी केलाय। निमित्त होता अलिबाग दौऱ्याचा राज ठाकरेंच्या आणि या अलिबाग दौऱ्यामध्ये जमीन परिषदेआधी राज ठाकरेंची पत्रकार परिषद पार पडली आहे। पहा हा रिपोर्ट। उद्या आपल्या अलिबागची सगळ्या आजूबाजूच्या सगळ्या प्रदेशाची भाषा बदलायला लागणार, मराठी राहणार, तुम्ही हळूहळू हिंदी बोलायला लागणार। राज ठाकरेंनी मराठी माणसाला मोठा धोक्याचा इशारा दिलाय। ठाणे, रायगड आणि पालघरमध्ये भूमिपुत्रांच्या जमिनी खरेदीचा सपाटा सुरू झालाय। भूमिपुत्रांच्या हातून जमिनी परप्रांतीयांच्या हातात चालल्यानं भूमिपुत्र त्यांच्या जन्मभूमीत उपरा होण्याची भीती व्यक्त केली। आज तुमच्या हाताखालची जमीन जाते, बाहेरच्या येऊन जमिनी घेतात, तुम्हाला पोरकं करताय, तुमच्या पुढच्या पिढ्यांना पोरकं करताय, तुमच्या हाताला काही लागत नाहीये, हातात पैसे येत नाहीयेत। आणि हे फक्त रायगड जिल्ह्यापुरतं नाहीये, तुम्ही जा ठाणे जिल्ह्याचा, पालघर जिल्ह्याचा, रत्नागिरी जिल्ह्याचा, सगळ्या ठिकाणी ह्या सगळ्या पोखरतायत तुम्हाला। परप्रांतीयांच्या सांस्कृतिक आणि आर्थिक अतिक्रमणामुळे ठाणे रायगड या पट्ट्यातील मराठी भाषेला धोका निर्माण झालाय। परप्रांतीयांनी ठाणे रायगडमधील जमिनी बळकावल्या, परप्रांतीयांची संकुल होऊ लागलेत, त्यामुळे स्थानिकांची भाषा हिंदी होण्याची भीती व्यक्त केली जाते। पनवेलला जा, काय पनवेलची हालत झाली बघा एकदा। कोण येते, कोण जाते, कोण राहते, कोण इमारतीमध्ये काय आहे, भाषा बदलली। उद्या आपल्या अलिबागची सगळ्या आजूबाजूच्या सगळ्या प्रदेशाची भाषा बदलायला लागणार, मराठी राहणार नाही, तुम्ही हळूहळू हिंदी बोलायला लागणार। जमिनी वाचवण्यासाठी भूमिपुत्रांनी एकमेकांना मदत केली पाहिजे, एकमेकांच्या आधाराने शांतपणे इथल्या जमिनी वाचवल्या पाहिजेत असा सल्लाही राज ठाकरेंनी दिला। ती जसे शांतपणे पोखरताय, मला असं वाटतं तितक्याच शांतपणे आपण ह्या गोष्टी वाचवल्या पाहिजे। आज दुर्लक्ष कराल, कालांतराने विश्वास ठेवाल माझ्यावरती। आणि तेव्हा आठवेल तुम्हाला एक राज ठाकरे आला होता आपल्याकडे, तो आपल्याला सांगून गेला होता, बोलून गेला होता, पण आपण लक्ष दिलं नाही। मराठी माणसानं विकासाला विरोध न करता इथले उद्योगधंदे वाढवले पाहिजेत। मराठी माणसांना उद्योगधंदा करताना स्वतःचा फायदा पाहिला पाहिजे असंही राज ठाकरे म्हणाले। आज ज्या ज्या गावामध्ये, ज्या ज्या तालुक्यामध्ये तुम्ही आहात, तिकडचे जे तरुण आहेत, त्या तरुणांबरोबर तुम्ही बोललं पाहिजे। तिकडचे जमिनीचे व्यवहार करणारी जी माणसं आहेत त्यांच्याबरोबर तुम्ही बोललं पाहिजे। इथे जर उद्योग निर्माण होणार असतील तर ते तुमचे पाहिजे, दुसरे येणार उद्योग थाटणार आणि तिकडे नोकऱ्या कसल्या करताय। राज ठाकरेंची भूमिका स्वागतार्ह आहे, पण फक्त निवडणुकीच्या तोंडावर हा मुद्दा चर्चेत आणण्याऐवजी संघटना म्हणून राज ठाकरेंनी जनआंदोलन उभं केल्यास त्याला मोठा जनाधार मिळेल। भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।